तिथं एका माणसाने विचारलं, खासदार म्हणून तुम्ही काय दिलं 5 वर्षामध्ये? त्याचं उत्तर दिलं ना मी. 9 कोटीचे कामं त्याला ऐकवले तिथं. तो व्हिडिओ कव्हर झाला नाही. तो एका राजकीय पक्षाचा एका माणसाने पाठवलेला कार्यकर्ता होता आणि त्याला व्हिडिओ काढून सर्वसामान्य नागरिक बोलले असं दाखवलं गेलं. एक विरोधी माणसाने एखादा व्यक्ती तयार करून व्हिडिओ सर्क्युलेट जरी झाला असेल, त्याचं उत्तर मतपेटीतून मिळेल. सुजयजी, तुम्ही जो मतदारसंघामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम घेतला, त्यातला एक व्हिडिओ क्लिप जोरदार व्हायरल झाली की आम्हाला साखर नको तर आमच्या विकास कामं करा, आमच्या गावामध्ये पाणी द्या, ही साखर कशासाठी आम्हाला देता. हा साखर वाटपाचा कार्यक्रम तुमच्यावर बुमरँग झाला? साखर वाटपाचा कार्यक्रम हा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने लोकांचं तोंड गोड व्हावं यासाठी केला गेला. 790 गावं आम्ही कव्हर केले. 790 पैकी 789 गावांमध्ये कुठल्याही प्रकारे व्हिडिओ आला नाही. त्याची कोणी चर्चा करत नाही. एक व्हिडिओ एका गावाचा जो पॉलिटिकली मोटिवेटेड होता, जेव्हा एखादी व्यक्ती उठून बोलला, कॅमेरा पण रेडी होते, मोबाईल पण रेडी होते आणि तो व्यक्ती बोलला हे प्री डिटर्मिन्ड होतं. तरी जे प्रश्न विचारले उत्तर ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. तिथं एका माणसाने विचारलं, खासदार म्हणून तुम्ही काय दिलं 5 वर्षामध्ये? त्याचं उत्तर दिलं ना मी. 9 कोटीचे कामं त्याला ऐकवले तिथं. तो व्हिडिओ कव्हर झाला नाही. दुर्दैवाने नेगेटिव्ह न्यूज याला जास्त प्रसिद्धी मिळते. एखाद्या लोकप्रतिनिधीला बोललं गेलं आणि ते मीडियामध्ये कसं दाखवतात, खासदाराला हाकललं, याला खेटर मारा. कोण बोलले खेटर मारा? कोणी बोललंच नाही. पण हेडिंग तशी दिली गेली. अच्छा, बरोबर, ते हेडिंग तशी दिली गेली की बा असं आहे तसं आहे. दुसरा मुद्दा, तो जो प्रश्न मांडत होता पाण्याचा, तिथं वास्तविकतेमध्ये जाऊन भगवानगड पाणी पुरवठा योजना ही आत्ता सुरू झाली जलजीवन मिशनच्या अंतर्गत. त्या गावाला प्यायला पाणी मिळणार आहे. बरं, तर त्याचं उत्तर आपण देत होतो. पण जो व्यक्ती पॉलिटिकली मोटिवेटेडच असेल, बरं, आणि ते राजकीय द्वेषाने झालेले, त्याच्यामध्ये तो काय सर्वसामान्य शेतकरी किंवा कार्यकर्ता नाही. बरं, तो एका राजकीय पक्षाचा एका माणसाने पाठवलेला कार्यकर्ता होता आणि त्याला व्हिडिओ काढून सर्वसामान्य नागरिक बोलले असं दाखवलं गेलं. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. मी तो दाखवू शकतो, सिद्ध करू शकतो की हे कसं पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. ओके, अच्छा. त्यामुळे पण त्या गावाला, म्हणजे जरी त्या गावामध्ये तुमच्याविषयी काही विरोधी किंवा अपशब्द वापरले गेले तर त्या गावावर तुमचं लक्ष यापुढे असेल? त्या गावावर माझं प्रेमच आहे. ते गावाने मागच्या वेळेस मला 75% मतदान टाकलं. यावेळेस पण भालगाव तालुका पाथर्डी मला 75% मतदान टाकणार. ओके, कारण की ते स्वर्गीय मुंडेसाहेब, स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटीलवर प्रेम करणारं गाव आहे. त्यामुळे एक विरोधी माणसाने एखादा व्यक्ती तयार करून व्हिडिओ सर्क्युलेट जरी झाला असेल, त्याचं उत्तर मतपेटीतून मिळेल.